माझं नाव अम्रपाली खरात. मी आशा वर्कर आहे. आम्हाला जे SRचं काम दिलेलं आहे आशा वर्करांना, त्या कामामुळे आम्हाला आमची कामं, आम्ही कामावर आधारित काम, आम्हाला मोबदला मिळतो. आम्हाला काही महिन्याचं पेमेंट मिळत नाही. तर जर आम्ही SRAची कामं करत राहिलो तर आमची कामं मागे राहतात. मग आमची कामं आम्ही कधी करून द्यायची? आणि ह्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही कामं एकत्र करा. आधी तुम्ही तुमची एरियातली कामं करा आशा म्हणून, आणि नंतर सहाय्यक BLO म्हणून काम करा. तर ते आम्हाला शक्य नाही, कारण की आम्ही काय पूर्ण दिवसभर तेच करत बसायचं का? आम्हाला इतर कामं नाही आहेत का आमची? यामुळे आमची उद्या जर एरियामध्ये काही एखादी ANC PNC उद्या काही झालं तर त्याचंसुद्धा त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही ही कामं करणार नाहीत. उद्या हे रिस्की आहे की उद्या एखादी गरोदर माता, तिला जर सेवा व्यवस्थित मिळाली नाही तर उद्या आरोग्य केंद्रातली सगळी लोक, इव्हन महानगरपालिकेतले अधिकारीसुद्धा आम्हाला विचारतील तुम्ही एरियामध्ये काय करता. त्यामुळे आम्हाला हे SRAचं काम नाही द्यावं असं मी शासनाला सांगते. महिला किती एकंदरीत महिला आता इथं गोळा झाल्या? सध्या 400 आशा वर्कर आहेत. पुढचं पाऊल का असणार आहे? आम्ही नाही करणार आहोत ही कामं. नाही, पण तुमचं आज तुम्ही मागणी मागितली आहे ना, तुम्ही करताय ना, तर याची पूर्तता झाली नाही, तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचा अंगणवाडी सोबत जो मोर्चा आहे आशा आझाद मैदानावर जुलै 31 हे जे आंदोलन आहे याची मला आत्ता कल्पना आली आणि मी तात्काळ रिक्षातून उतरलो, बॅग दुकानावर ठेवली आणि तातडीने इथे आलो. कामगार हा आमचा जीवाभावाचा आहे, कामगार हा आमचा आत्मा आहे. हा कामगार काय करतो? आपलं घरदार सोडून 24 तास ड्युटी करतो. आता यांना सेवा फायदे काय आहेत महानगरपालिकेचे? आयुक्तांनी विचारावा. आयुक्त फक्त टेबलावर काम करतात. मी काय बोललो? आयुक्त सस्पेंड करा. उपमुख्यमंत्र्यांना काय बोललो त्या दिवशी? आयुक्ताला सस्पेंड करा, कारण आयुक्तच काम करत नाही तर संबंधित खालचे अधिकारी काय करणार काम? माझा अजूनही आक्षेप तोच आहे, आयुक्ताला सस्पेंड करा. मी लोकायुक्ताकडे पेपर पत्रव्यवहार बनवले जाणार आहे. पण आता हे सर म्हणजे काय? स्टेट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट ऑफ इलेक्शन्स कमिशन. आता हा जो रिपोर्ट आहे, आता हे रिपोर्टला अधिकार कोणाचे आहेत? जो अधिकृत अधिकारी आहे, जो अधिकृत कर्मचारी आहे, हा सेवेतला कर्मचारी आहे, त्याला ते अधिकार प्राप्त आहेत तो सर्वे करण्याचा. कुठलाही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी ऑन द बेसिस ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ बाय लॉज, कामगार आयुक्त लॉज, कामगार बाय लॉज, त्याचा जर हिशोब केला तर आयुक्त अडचणीत येणार. तुम्ही कुठल्या अर्थाने या कामासाठी या आशा वर्कर महिलांना घेतलं? काय ऑथेंटिक ऑथॉरिटी, काय कायदा आहे, काय कानून आहे, काय घटना आहे, काय संविधान आहे? मला ते सांगावं आयुक्तांनी समोर यावं ना. तर मी आयुक्ताच्या टेबलवर येतो, मी सांगतो घटना कानून काय आहे ते. म्हणून जो कोणी आदेश दिलेत ते सर्व निलंबित करा, असं माझा लास्ट आदेश आहे. धन्यवाद.